या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर. या अधिकाऱ्यांचं करायचं काय? या अधिकाऱ्यांचं करायचं काय? नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण पुणे शहरातील येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी आज रुपेश कृष्णा गायकवाड आणि त्यांचे सर्व समर्थक या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला उपस्थित आहेत. विषय सरळ आणि साधा आहे की पुणे मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सरसकट कोणावरही अत्याचार न होता व बेकायदेशीर जेवढ्या टपरी स्टॉल आहेत यांच्यावर सरसकट या ठिकाणी आपण कारवाई करावी हीच माझी मागणी आहे. याचं कारण देखील सांगतो की 17 तारखेला क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बदामी चौक येथे कारवाई केली. परंतु कारवाई अशी केली की फक्त आणि फक्त माझा एक स्टॉल होता, तो देखील अधिकृत आहे, मी टॅक्स भरलेला आहे. कारवाई करण्यापूर्वी त्यांनी मला 16 फेब्रुवारीला नोटीस दिलं दुपारी 2च्या दरम्यान. त्यामध्ये 2 दिवसाची मला मुदत दिली होती. 2 दिवसामध्ये 17 तारखेला काय अचानक अशा घडामोडी झाल्या मला देखील कल्पना नाही की दुपारी अधिकारी ऐकायला तयार नाही. 24 तासामध्ये त्यांनी ते टपरी येऊन तोडायला लागले. मी टपरी बारीक करतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझी टपरी मी कापली होती, बारीक करून मी जे वाढलेले बांधकाम कमी करत होतो. पण यांनी न ऐकता टपरी पूर्णपर्यंत नाश केला, तोडफोड केली व माझं पूर्ण नुकसान केलेलं आहे. परंतु आजूबाजूला 50 टपऱ्या आहेत, स्टॉल आहेत, त्यांच्यावर कारवाई का नाही? म्हणजे मला टार्गेट करून माझी ॲक्टिव्हिटी तोडायचं ठरवून आपण पालिकेचे अधिकारी आलते का? माझ्या मनात आज शंका होतो. त्याचप्रमाणे मी दलित समाजात आहे म्हणून माझ्या ॲक्टिव्हवर कारवाई करायची का? त्यामुळे आज मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी मी निवेदन वैयक्तिक उपोषणाला बसलेलं आहे की साहेब आपण सर्वांवर सरसकट बेकायदेशीर, माझे शब्द लक्ष घ्या, जे अनधिकृत टपरी स्टॉल आहेत यांच्यावर सरसकट कारवाई करावी. ते जे नोटीस आहे तुम्हाला एकट्यालाच नोटीस दिलं का? हो, माझ्या एकट्याला दिलं. त्यावेळी तिथं मी हजर होतो. माझ्या एकट्याला नोटीस दिलं, माझा फोटो काढला व निघून गेले. भाऊ, आज या ठिकाणी आपण रुपेश गायकवाड यांच्या वतीने जे आंदोलन केले या आंदोलनाला तुम्ही उपस्थित आहात. आपण बघितलं की पुणे महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आज 2016 पासून त्यांची त्या ठिकाणी स्टॉल आहे, पण बाकीच्या लोकांचं पण त्या ठिकाणी स्टॉल आहे का अधिकृत आहेत काय अनधिकृत आहेत, पण बाकीच्या लोकांना कोणाला नोटीस न देता एकट्या रुपेश गायकवाड यांना टार्गेट केले जाते. काय सांगायला आजच्या महानगरपालिकेचा कारभार कसा चालतो, खास करून येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचा जो अतिक्रमण विभाग आहे त्याचा कारभार कसा चालतो हे चव्हाट्यावर आलेलं आहे. तुम्ही जर तिथं आजूबाजूला विचारलं, रुपेश भाऊंच्या टपरी जो काही स्टॉल आहे आजूबाजूला विचारलं तर 50,000 रुपयाचा रेट आज स्टॉलसाठी चालू आहे असं तिथली लोकं आम्हाला सांगतात. तुम्हाला जर तुमचा अनधिकृत टपरी तिथं टाकायची असेल तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला हाताशी धरायचं, 50,000 रुपये द्यायचे आणि तिथं बांबू लावून आपलं बुकिंग करून टाकायचं. अशा लोकांवर अधिकारी कार्यवाही करत नाहीत. रुपेशसारखे जे इमानदार लोक जिथं 80,000 रुपये टॅक्स त्यांनी तिथं त्याच्या स्टॉलचा भरला आहे, फक्त महापालिकेच्या अधिकाऱ्याला हप्ता दिला नाही म्हणून त्याच्या कारवाई केली असा माझा आरोप आहे. बरं, कारवाई करताना एकट्याचा स्टॉल का दिसला, बाकीचे स्टॉल का दिसले नाहीत? जो अधिकारी तिथं येतो त्याच्याकडे सगळी यादी असते की त्या लाईनला अधिकृत कुठले, अनधिकृत कुठले, स्टॉल कुठले, बैठा परवाना कोणाला आहे, हातगाडीचा परवाना, सगळी त्यांनी माहिती अधिकारात सगळं त्यांनी काढलेलं आहे. रुपेश हा कार्यकर्ता अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता, म्हणून आज आम्ही सर्व पक्ष, म्हणजे माझा तर पक्षाचा आहेच तो, पण बाकीचे पण पक्षाचे त्यासाठी आहेत की अन्यायाविरुद्ध जिथं लढणार तो रुपेश लढणार म्हणजे लढणार. आणि म्हणून आज आम्ही इथं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनो, तुम्ही अशी कारवाई करू नका, निवडक कारवाई करू नका. ज्याचा कोणाचा दबाव असेल त्यांना सांगा की अशी कारवाई आमच्याकडनं होणार नाही आणि भविष्यात जर अशी परत कारवाई झाली तर मग आम्ही हे आंदोलन अजून मोठं करू आणि मग त्या आंदोलनाचा काय भडका उडेल हे त्यासाठी पुणे महानगरपालिका जबाबदार असेल. आज या ठिकाणी आपण बघतो रुपेश भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक काम केलं जातं. कोरोनाचा काळ असू दे किंवा अनेक विविध उपक्रम त्यांनी त्यांच्या भागामध्ये राबवलेले आहेत, पण अशा गरीब कार्यकर्त्यावर, सर्वसामान्य साधारण कार्यकर्त्यावर असा अत्याचार होताना दिसतोय. निश्चित आपण हे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांची चौकशी पण या कामासाठी झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर एक दलित व्यक्ती त्या ठिकाणी त्याची टपरी टाकतो आणि त्या टपरीच्या माध्यमातून त्याचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चाललेला आहे. आजकालच्या काळात बघितलं तर कुठंही नोकऱ्या नाहीत, इतकी वाईट परिस्थिती आहे. या वाईट परिस्थितीच्या कालावधीमध्ये एखादा तरुण त्या ठिकाणी दलित असा त्या ठिकाणी जर कधी काम करत असेल आणि अशा ठिकाणी तो टपरी चालवत असेल, त्याची उपजीविका त्या ठिकाणी चालवत असेल,
तर त्याच्यावर हा फार मोठा असा अन्याय झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी असा अन्याय होतो त्या ठिकाणी पक्ष कोणताही असो, त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मित्र त्या ठिकाणी कायम एकत्र येत असतो. आणि नेहमी रुपेश भाऊ अशा अन्यायाला वाचा फोडणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी त्या अन्यायाला वाचा फोडली आणि त्यासोबत आम्ही कायम त्यांच्या या लढ्यामध्ये साथीने उभे राहू. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं, एकच टपरी कशी काय दिसली, तिथं अनेक टपऱ्या होत्या, त्या इतर टपऱ्यांवर कुठल्याही कारवाई झाली नाही. म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी तुमच्याकडं द्वेष होता आणि हा द्वेष नक्कीच एक जातीवादी द्वेष असेल तर त्याला ठेचून काढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत. आज बदामी चौक जो आहे त्या भागातून ज्या गाड्या जातात त्या स्टॉलमुळे बऱ्याच अडचणी झालेल्या आहेत. ॲक्सिडेंटचं प्रमाण पण त्या ठिकाणी बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. आणि आपण बघतो की रुपेश गायकवाड सारख्या जर कार्यकर्त्यावर जर अत्याचार होत असेल तर सरसकट कारवाई झाली पाहिजे. त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते येरोड्यातील रुपेश भाऊ गायकवाड यांच्या स्टॉलवरती जो महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाने जी कारवाई केली त्याचा आम्ही या ठिकाणी सर्व मिळून त्याचा निषेध करतो, धिक्कार करतो. आपला जो प्रश्न आहे तो अगदी बरोबर आहे. कोणत्याही त्याला हॉकर झोन म्हणतात त्या ठिकाणी स्टॉल देताना महानगरपालिका अतिक्रमण विभाग हे सर्व विचार त्याचं प्लॅनिंग करून त्या ठिकाणी स्टॉलला परमिशन देत असतात. त्याच्यामध्ये त्या परमिशनमध्येच रुपेश भाऊ गायकवाड यांचा देखील स्टॉल आहे आणि त्या अधिकृत स्टॉलवरतीच ज्यांनी परवानगी दिलेली आहे तेच त्या ठिकाणी कारवाई करतात. तर या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की अधिकार देणारीच लोक जर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांच्या स्टॉलवरती कारवाई झाली, चेंदामेंदा त्यांच्या स्टॉलचा करण्यात आलेला आहे, नेमकं हे अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेलं नाही असं हे जाणवतं. या ठिकाणी कोणीतरी मोठं सूत्रधार आहे, ह्याचा आका कोणीतरी मोठा आहे, त्याचा इथं शोध घेतला पाहिजे. त्याच्या इथं शोध मोहीम घेऊन त्याच्यावरती कारवाई झाली तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचा जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो सुटणार आहे असं आम्हाला वाटतं. भाऊ, आज या ठिकाणी ही कारवाई जी झालेली आहे तर असे जे अधिकारी आहेत, जातीवादी अधिकारी म्हणले तरी चालेल, आपल्याला अशा अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे आपल्याला असं वाटतं? एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस आपली उपजीविकेसाठी काहीतरी उदरनिर्वाहासाठी काय व्यवसाय धंदा हातगाडी टपरीचा व्यवसाय करत असतो, तो कुठल्या तरी परवानगीनुसार करत असतो. ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, सगळं रितसर आहे, सगळा परवाना आहे, सगळे पैसे पे केलेले, चलन भरलेले, असं असतानासुद्धा की कुठल्या कारणापोटी ती कारवाई झाली याचा अधिकाऱ्यांनी सदर्भ रुपेश गायकवाड यांच्याशी खुलासा करावा आणि त्यांचं जे नुकसान झालं आहे ते नुकसान त्यांचं भरून काढावं. कारण एक गरीब कार्यकर्ता आहे, दलित कार्यकर्ता आहे, त्याचं कुटुंब त्याच्यावर उदरनिर्वाह होतो. अशा कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये हीच आमची कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी सर्व पक्षीय जे या ठिकाणी आज आंदोलन उभं राहिले त्या सर्व पक्षीयांच्या वतीनं या ठिकाणी माझ्या स्वतःच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो.